इयत्ता 7वी, विषय मराठी, पाठ 2, स्वप्न विकणारा माणूस. प्रश्न पहिला, तुमचे मत स्पष्ट करा. अ. गावात येणाऱ्या माणसाला गावकरी सपनविक्या म्हणत. उत्तर. घोड्यावर बसून गावात येणारा माणूस वेगवेगळ्या गोष्टी सांगून गावकऱ्यांमध्ये उत्साह पेरत असे. त्यांच्या किश्यांनी गावकरी थोड्या काळापुरते आपले दुःख विसरत. गोड गोड बोलून तो जणू स्वप्नच गावकऱ्यांच्या डोळ्यात उतरवून जात असे. म्हणून गावकरी त्याला सपनविक्या म्हणत. स्वप्न विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागचा उद्देश. उत्तर. आपले अनुभव सांगावेत, आपल्या जवळचे ज्ञान दुसऱ्याला द्यावे, दुसऱ्यांना आनंद द्यावा, लोकांची सेवा करावी, हा स्वप्न विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागे उद्देश होता. स्वप्न विकणाऱ्या माणसाचे खालील मुद्द्याच्या आधारे 2-2 वाक्यात वर्णन करा. स्वप्न विकणारा माणूस, त्याचा पेहराव, त्याचे बोलणे, त्याचे स्वप्न. उत्तर. त्याचा पेहराव तलम रेशमी धोतर, त्यावर रेशमी जरीचा सैलसर कुडता, डोक्याला लाल पांढरा फेटा, डोळ्यावर चष्मा व पायात चांबडी बूट. 2. त्याचे बोलणे. त्याने अनुभवलेले समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या किश्यांनी रंगवून व फुलवून सांगत असे. त्याचे बडबडणे दिल खेचक होते. 3. त्याचे स्वप्न. आपले अनुभव इतरांना सांगावे, दुसऱ्यांना आनंद द्यावा, लोकांची सेवा करावी. प्रश्न 3. खालील आकृत्या पूर्ण करा. स्वप्नाविषयी लेखकाचे मत. माणसाला स्वप्ने बघता आली पाहिजे. ज्याला स्वप्ने बघता येत नाहीत तो माणूसच नाही. स्वप्न आपल्याला समृद्ध करते. स्वप्न बघण्यासाठी संवेदनशील मन असावे लागते. तीव्र संवेदनशील मन असलेली माणसे आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वाटेल ते करतात. स्वप्नांविषयी इतरांचे मत. काही लोक स्वप्नांना भलते तुच्छ लेखतात. भलती सलती स्वप्ने पाहू नयेत असे म्हणतात. स्वतः आदर्श बनून वावरावे. काहींच्या मते स्वप्नाळू वृत्ती घातक असते. स्वप्न विकणाऱ्या माणसाजवळील गाठोड्यातील वस्तू. काजू, बदाम, खोबरे, खारीक, किसमिस, वेलदोडे, सुपारी. स्वप्न विकणाऱ्यांचे किस्से आणि ऐकणाऱ्यांचे फायदे. स्वप्न विकणाऱ्यांचे किस्से अनुभवाने समृद्ध व स्वप्नात गुंगवणारे. ऐकणाऱ्यांचे फायदे. निरनिराळ्या प्रांतांची, रीतिरिवाजांची माहिती मिळायची. आपण स्वप्नात आहोत असे वाटायचे. प्रश्न 4. स्वप्न विकणारा माणूस गावात आल्यापासून गाठोडे सोडेपर्यंत घटनांचा ओघवता तक्ता तयार करा. पिंपळाच्या पारावर थांबणे, पाराला असलेल्या लोखंडी कडीला घोडा बांधणे, चांबडी पिशवीतील पाणी पिणे व एटीत पारावर बसणे. जमलेल्या लोकांना वेगवेगळे मजेदार किस्से रंगवून सांगणे. प्रश्न 5. कल्पना करा व लिहा. प्रश्न. स्वप्न विकणारा माणूस तुम्हाला भेटला आहे व त्याच्याशी तुमचा संवाद झाला आहे. मी. रामराम भाऊसाहेब, कसे आहात? स्वप्नविक्या. रामराम, मजेत आहे. मी. आज खूप दिवसांनी येणं केलं. स्वप्नविक्या. हो, खरं आहे, थोडं कामात गुंतलं होतो. मी. एक विचारू का? स्वप्नविक्या. विचारा की. मी. तुम्ही असं गाठोडं घेऊन का फिरतात? स्वप्नविक्या. प्रवास घडतो, वेगवेगळे प्रदेश पाहायला मिळतात, ओळखी होतात. मी. तुम्हाला गावकरी स्वप्नविक्या म्हणतात, हे तुम्हाला माहीत आहे का? स्वप्नविक्या. खरं सांगू का, मी स्वप्न विकत नाही, अनुभव सांगतो, ज्ञान देतो, मनमुराद हसवतो. त्यामुळे माणसं आनंदी राहतात, स्वप्नात रमतात, मला लोकांची सेवा करायला मिळते. मी. अरे वा, किती छान, तुम्ही खूप महान आहात. स्वप्नविक्या. महान काही नाही, जमले तेवढं करतो. मी. परमेश्वर तुम्हाला उदंड आरोग्यपूर्ण आयुष्य देवो अशी सदिच्छा व्यक्त करतो. राम राम. चर्चा करूया. झोपेत असताना आपणास स्वप्न का पडत असतील याबाबत विचार करा. घरातील मोठ्या व्यक्तींशी किंवा मित्रांबरोबर याविषयी चर्चा करा. मी. ताई, आई, बाबा, झोपेत असताना आपणास स्वप्न का पडत असतील? ताई. अरे, आपण आपल्या मनात ज्या गोष्टींचं चिंतन करत असतो त्या कधीकधी स्वप्नात दिसतात. मणी वसे ते स्वप्नी दिसे. आई. ज्या गोष्टींची आपल्याला ओढ वाटते त्याही गोष्टी आपल्याला स्वप्नातूनच दिसत असतात. बाबा. एखाद्या घटनेचा, प्रसंगाचा आपल्या मनावर गडद परिणाम झालेला असतो.
त्याचाही आविष्कार स्वप्नात होत असतो. पार म्हणजे झाडाच्या बुंध्याजवळ बसण्यासाठी सभोवताली बांधलेला ओटा. पार म्हणजे पलीकडे. असे पार या शब्दाचे 2 अर्थ होतात. लक्षात ठेवा, संदर्भानुसार शब्दाचे अर्थ बदलू शकतात. खालील शब्दाचे प्रत्येकी 2 अर्थ लिहा. हार म्हणजे हारणे किंवा माळ. कर म्हणजे हात किंवा करणे. वात म्हणजे वारा किंवा दिव्याची वात. खाली दिलेले वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा. मती कुंठित होणे म्हणजे विचार प्रक्रिया थांबवणे. तरतरी पेरणे म्हणजे उत्साह निर्माण करणे. गहीवरून येणे म्हणजे कंठ दाटून येणे. खेळूया शब्दांशी. खाली दिलेल्या शब्दांचा वापर करून वाक्य तयार करा. कुतूहल. पूर्वी लोकांना संगणकाविषयी कुतूहल वाटायचे. संभ्रम. कधीकधी मित्र कोण व शत्रू कोण याबद्दल संभ्रम निर्माण होतो. ढब. दामूची ढोलकी वाजवण्याची ढब वेगळीच आहे. आतुरतेने. शेतकरी पहिल्या पावसाची आतुरतेने वाट पाहतात. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या जीवनीज पेज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व शेजारील दिलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून आमची लेटेस्ट व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील.